Good morning and happy Sabbath, church, and all my little friends. I would like to thank our Almighty Lord and our church pastor for giving me this opportunity. पुन्हा एकदा सर्वांना शुभ प्रभात आणि सर्व मंडळींना आणि विशेष करून जी लहान मंडळी आहे माझ्यासोबतची तुम्हा सर्वांना हॅपी सॅबाथ शुभ प्रभात आणि मी देवाचे आभार मानते आणि मंडळीचे पालक यांचे सुद्धा आभार मानते. To share the word of God before you all. आज मिळालेल्या ह्या सुंदरच्या संधीबद्दल वचनातून तुमच्यासोबत बोलण्यासाठी. As we are facing the hard time because of coronavirus, hope God is protecting us and leading us with His great mercy. आपण ह्या करोना व्हायरसमुळं कठीण काळामध्ये असताना कठीण समयामध्ये असताना माझी खात्री आहे विश्वास आहे की देवबाप आम्हा सर्वांना चालवत आहे. Today I want to encourage you with the topic I have chosen, that is prayer. आणि आज मला खरोखरच तुम्हाला प्रोत्साहित करण्याची इच्छा आहे आणि म्हणूनच मी आज जो विषय निवडलेला आहे ज्यावर मी बोलत आहे तो म्हणजे प्रार्थना. F.B. Meyer, the author of the great little books, The Secret of Guidance, said, "The great tragedy of life is not unanswered prayer, but unoffered prayer." F.B. मायर हे नावाचे एक लेखक आहेत. त्यांचं पुस्तक आहे द सिक्रेट ऑफ गायडन्स, ज्यामध्ये ते म्हणत आहेत की शोकांतिका ही आहे की आमच्या प्रार्थनेचं उत्तर मिळत नाही, परंतु आम्ही प्रार्थनाच करत नाही. Instead of being something we do every day, like breathing, eating, and walking and talking, it seems to have become like the little glass covered box on the wall that says break case of emergency. आपण रोजच खाणं पिणं करतो, हे आपल्या दैनंदिन जीवनातल्या हे रोजच्या घडामोडी आहेत, परंतु या व्यतिरिक्त प्रार्थना म्हणजे असं काही झालेलं आहे की जसं काय एक अति दक्षता ज्यावेळेस वेळ असते किंवा ज्यावेळेस वेळ एमर्जन्सीची असते अशा वेळेस एक छोटासा बॉक्स असतो काचेचा ज्याला फोडलं जातं आणि तिथून काहीतरी सुविधा मिळवली जाते, तशा प्रकारे आज आपल्या प्रार्थना झालेल्या आहेत. It is true that so often we associate prayer with crisis in our life. आणि खरोखरची सत्य घटना आहे की ज्यावेळेस आपल्या जीवनामध्ये काहीतरी कठीण प्रसंग येतो त्यावेळेसच आम्ही प्रार्थनेसाठी वेळ देतो. I heard a story the other day of a man who encountered a bit trouble while flying his little aeroplane. मी एक गोष्ट ऐकलेली आहे ज्यामध्ये एक व्यक्ती त्याचं स्वतःचं एरोप्लेन तो चालवत होता. He called to the control room and said, "Pilot to tower, I am 300 miles from the airport, 600 feet above the ground. I am out of fuel. I am descending rapidly. Please advise over." Tower to pilot. आणि या ठिकाणी तो व्यक्ती ज्यावेळेस आकाशामध्ये प्लेनमध्ये उडत असताना त्यांनी अचानक कंट्रोल टॉवरमध्ये फोन केलेला आहे आणि तो पायलट तो या कंट्रोल टॉवरमध्ये सांगत आहे की मी टॉवरपासून जवळजवळ 300 मैल दूर आहे आणि 600 फीट उंच या ठिकाणी मी उडत आहे, परंतु माझ्या या एरोप्लेनमध्ये काहीतरी गडबड झालेली आहे ज्यामुळं मी खूप वेगाने आता खाली पडत आहे. The dispatcher began, "Repeat after me, Our Father who art in heaven." आणि ज्यावेळेस त्यांनी सांगितलं की माझ्या एरोप्लेनमधला पेट्रोल त्या ठिकाणी संपलेलं आहे आणि मी वेगाने खाली पडत आहे, आता मी काय करू असं ज्यावेळेस त्याने टॉवरला विचारलेलं आहे त्यावेळेस तो म्हणाला की आता तू माझ्या मागं प्रार्थना कर, हे आमच्या स्वर्गातील पित्या. If God already knows our needs, why do we need to pray? जर परमेश्वराला आमच्या मागण्या माहीतच आहेत तर मग आम्ही प्रार्थना का केली पाहिजे? If we don't understand the 5 purposes of prayer, we probably won't be motivated to pray. जर आम्हाला आमच्या जीवनामध्ये प्रार्थनेच्या ह्या 5 विशेष अशा महत्त्वाच्या गोष्टी जर समजल्या नाहीत, हेतू उद्देश समजले नाही, तर आम्हाला प्रार्थना करायला प्रोत्साहन मिळणार नाही. Imagine a huge building filled with thousands of rooms. आणि जर कल्पना करा एक मोठी बिल्डिंग आहे ज्याच्यामध्ये हजारोच्या संख्येने खोल्या आहेत.
Inside those rooms are all the good possibilities for your future. आणि त्या प्रत्येक खोलीमध्ये तुमच्या भावी जीवनासाठी खूप चांगल्या अशा गोष्टी उपलब्ध आहेत. Like job opportunities, provision of every kind, guidance and wisdom to make right decisions. आणि त्याच्यामध्ये तुमच्याकडं कामासाठी त्या ठिकाणी संधी आहे किंवा सर्व प्रकारच्या चांगल्या गोष्टी सल्ला मसलत त्या ठिकाणी आहे. त्या ठिकाणी ज्ञान बुद्धी आहे किंवा योग्य सल्ला योग्य निर्णय घेण्यासाठी त्या ठिकाणी ज्ञान आहे वगैरे. The problem is all doors are locked and you can't get in. परंतु या ठिकाणी समस्या अशी आहे की ह्या सर्व खोल्या ज्या आहेत ह्या बंद आहेत, त्या बंद खोलीमध्ये आहेत आणि त्याची चावी आपल्याकडे नाही. You can, but suppose someone gives a supernatural key. आणि जर समजा कोणीतरी तुमच्याकडे आलं आणि तुम्हाला एक अशी अद्वैत अशी चावी त्या ठिकाणी जर दिली, That can open every door. आणि त्या चावीने जर तुम्ही प्रत्येक दार त्या ठिकाणी जर उघडू शकत असाल, You can choose to use the key आणि तुम्ही ती चावी त्या ठिकाणी वापरू शकता or not to use it. आणि किंवा तुम्ही ती वापरूही शकत नाही किंवा तुमची इच्छा त्या ठिकाणी नसणार सुद्धा असेल. If you don't use the key, the door won't open for you. जर तुम्ही ती चावी वापरली नाही तर ते दार तुमच्यासाठी उघडलं जाणार नाही. That's the picture how prayer works. आणि हेच चित्र आहे जसं प्रार्थना कार्य करते. God won't automatically do everything for us. परमेश्वराला आपल्यासाठी सर्व काही करायची इच्छा आहे. Instead, He has given us a key to use, which is prayer. परंतु परमेश्वराने आम्हाला एक चावी दिलेली आहे ज्याला प्रार्थना म्हणण्यात आलेला आहे. Prayer is a privilege God gives us where He lets us participate in His will being accomplished on earth. आणि परमेश्वराने आम्हाला ही खूप मोठी संधी खूप मोठं गौरव दिलेला आहे की आम्ही ह्या प्रार्थनेच्याद्वारे देवाचं कार्य भूतलावरती पूर्ण करण्यामध्ये त्या ठिकाणी आमचा सहभाग देऊ शकतो. Please see in Matthew chapter 6 verse 10. मत्त्याच्या 6 अध्याय आणि 10 वचनामध्ये आपण पाहू शकता. However, if we don't use the prayer key, the door will remain closed for some of God's blessing. आणि जर आपण ही चावी वापरली नाही, प्रार्थना स्वरूप जर चावी आम्ही वापरली नाही तर आमच्यासाठी आशीर्वादाचे द्वार नेहमीच बंद असणार आहेत. Here are 5 reasons to pray. आणि या ठिकाणी 5 कारणं अशी आहेत की ज्यामुळे आम्ही प्रार्थना केली पाहिजे. If prayer didn't exist, आणि ह्या 5 ज्या कारणं आहेत ह्या पुढील प्रमाणे आहेत. आणि या ठिकाणी पहिलं जे कारण आहे या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की प्रार्थना अशी आहे की ज्याद्वारे आम्ही देवासोबत आमचं नातं घट्ट करू शकतो. आणि प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे, जर प्रार्थना अस्तित्वात नसते तर काय झालं असतं. suppose God didn't provide any way to contact Him when we are in trouble. जर परमेश्वराने आम्हाला कोणताच मार्ग त्या ठिकाणी उपलब्ध करून दिला नसता त्याच्याशी संपर्क साधण्याचा ज्यावेळेस आम्ही समस्येत असतो तर Lord announces there's no such a thing as prayer. You cannot talk to me and I won't talk to you. जर परमेश्वर असा म्हणाला असता की प्रार्थना अशी काहीच गोष्ट नाही, तुम्ही माझ्याशी बोलू शकत नाही आणि मी तुमच्याशी बोलणार नाही. I will not intervene in your affairs. If you want help, sorry, but you're on your own. जर परमेश्वर असा म्हणाला असता की तुमच्या समस्येमध्ये मी कोणत्याही प्रकारे हस्तक्षेप करू इच्छित नाही, करणार नाही आणि मला क्षमा करा आणि तुम्ही तुमचंच बघून घ्या. You would literally not have a prayer. जर तुमच्याकडे प्रार्थना नसते. The good news is God does want us to pray so we can get to know Him in a better way. परंतु चांगली बातमी ही आहे की परमेश्वराची इच्छा आहे की आम्ही प्रार्थना करावी. प्रार्थनेच्याद्वारे आम्ही आमच्या परमेश्वराला उत्तम रीतीने समजून घ्यावं. Prayer is connecting our heart to God's heart. प्रार्थनेच्याद्वारे आमचं अंतःकरण आमचं हृदय हे परमेश्वराशी त्या ठिकाणी जोडलं जातं. Prayer isn't measured by how many words we say because many non-stop talkers never really communicate with others.
आणि प्रार्थनेमध्ये असे शब्दांची मोजणी त्या ठिकाणी होत नाही, कारण की जे काही अनेक लोक बोलले जातात त्याची त्या ठिकाणी मोजणी होत नाही. Prayer is having a heart to talk with God. आणि प्रार्थनामध्ये हृदय असं आहे की जे परमेश्वराशी त्या ठिकाणी बोलतं. Getting Him know what's on your heart. आणि परमेश्वराला आम्ही त्या ठिकाणी आमच्या अंतःकरणामध्ये काय आहे हे आम्ही सांगण्याचा प्रयत्न करतो. Pour out your heart before Him. आणि म्हणून तुमच्या हृदयामध्ये जे काही आहे ते परमेश्वराच्या समोर आम्ही ओतून टाकलं पाहिजे. Psalm 62 verse 8 says, आणि जर आम्ही वाचलं स्तोत्रसंहिता 62:8 मध्ये, our closeness to God can be measured by how much we talk to Him when we are not at church. आणि आम्ही देवासोबत किती जवळ आहोत, आम्ही देवाशी किती बोलतो, याच्यावरून आम्ही देवाची किती जवळ आहोत याच्यावरून आम्हाला त्या ठिकाणी लक्षात येतं. James chapter 4 verse 8 says, draw near to God and He will draw near to you. याकोबाचे पत्र याचा 4 अध्याय आणि 8 वचन म्हणत आहे की तुम्ही देवाजवळ या म्हणजे तो तुमच्या जवळ येईल. Drawing near isn't referring to distance because God is inside us. आणि देवाजवळ येणं याचा अर्थ असा आहे, कारण की याचा अर्थ असा नाही की आमच्यामध्ये खूप दुरावा आहे, कारण की देव आमच्यामध्येच आहे. It's talking about drawing nearer in our hearts. आणि हे याच्याबद्दल बोलत आहे, देवाजवळ येणं म्हणजे हृदयाने आम्ही आमच्या परमेश्वराच्या जवळ जाणं. A husband and wife can be standing next to each other. पती आणि पत्नी एकमेकाच्या जवळ त्या ठिकाणी उभे राहिलेले असू शकतात, But their hearts can be miles apart. परंतु त्यांचं हृदय एकमेकापासून मैल दूर त्या ठिकाणी असू शकतं. That can happen with God too. आणि हीच गोष्ट देवासोबत आणि आमच्यासोबत सुद्धा घडू शकते. Jesus the Pharisees honored God with their lips, but their hearts were far away. प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे की परुषी हे फक्त आपल्या ओठानेच माझा सन्मान करतात, परंतु त्यांचे अंतःकरण माझ्यापासून कोस लांब आहे. Please see in Matthew chapter 15 verse 8. आणि तुम्ही हे मत्तई 15 आणि 8 मध्ये पाहू शकता. They miss the primary purpose of prayer to develop a relationship with God. आणि प्रार्थनेची जी प्राथमिक अशी अवस्था आहे, स्थिती आहे, देवासोबत संबंध, ते या ठिकाणी ते हरवून बसलेले आहेत. Prayer is like talking on a phone, which also means listening. आणि प्रार्थना ही मोबाईल भ्रमणध्वनीवरती बोलण्यासारखी आहे आणि त्या ठिकाणी ऐकण्यासारखी सुद्धा आहे. Some people do all talking and never listen. काही लोक फक्त बोलतात परंतु कधीच ऐकत नाहीत. Once a person had an appointment with a lady that he didn't know to talk about some business with the college. आणि या ठिकाणी एक व्यक्ती आहे ज्यांचं एका व्यक्तीसोबत, एका स्त्रीसोबत त्या ठिकाणी भेटण्याची वेळ त्यांनी घेतलेली आहे. He had 1 hour time limit with her. आणि त्या स्त्रीला फक्त 1 तास या ठिकाणी ह्या व्यक्तीसोबत बोलण्यासाठी संधी मिळालेली होती. After meeting her, she started non-stop for the entire hour. परंतु ज्या वेळेस त्या दोघांची भेट झालेली आहे, ही स्त्री अगदी त्या ठिकाणी निरंतर बोलत आहे, कोणत्याही प्रकारचा त्या ठिकाणी गॅप न घेता. He kept watching for her to take a breath, to pause. आणि हा व्यक्ती, ती स्त्री कधी थांबेल, थोडंसं ती त्या ठिकाणी थोडीशी थांबेल का, मग मला बोलता येईल का, याची तो वाट त्या ठिकाणी पाहत आहे. To take a break between words where he could get a word in edgewise. आणि ती स्त्री कुठेतरी थोडंसं थांबली तर मला लगेच बोलता येईल, अशा वेळेची ही व्यक्ती त्या ठिकाणी वाट बघत आहे. But she never did. परंतु ही जी स्त्री आहे, ही कधीच मध्ये थांबली नाही, ती बोलतच आहे आणि बोलतच आहे. Finally, after an hour, he had to leave. He said, "It was good talking to you." आणि जवळजवळ 1 तासाभरानंतर ज्यावेळेस त्याला तिथून जायचं होतं, जात असताना तो तिला म्हणत आहे की तुमच्यासोबत माझा वेळ खरोखरच चांगला गेलेला आहे. Sometimes we also do that with God. अनेक वेळेस आपण देवासोबत अशाच प्रकारे वागतो.
We talk and never listen. आम्ही बोलतच राहतो आणि आपण ऐकतच नाही. It's a monologue instead of a dialogue. आणि हे फक्त एकतर्फी संवाद होतो, हा दोनतर्फी संवाद त्या ठिकाणी होत नाही. And we have missed the primary reason to pray, to get known to God. आणि म्हणून या ठिकाणी जो प्राथमिक गोष्ट आहे की परमेश्वराला ओळखणं, हे आम्ही या ठिकाणी हरवून बसतो. Ellen G. White says, prayer is the opening of the heart to God as the friend to a friend, not that is necessary in the order to make known God what we are. आणि एलेन जी व्हाईट या ठिकाणी असे म्हणत आहेत की प्रार्थना हे परमेश्वराला ओळखण्याची एक माध्यम आहे, मित्र म्हणून. आणि हे काही खूप गरज नाही की आम्ही परमेश्वराला आम्ही काय आहोत हे सांगत बसण्याची. But in order to enable us to receive Him, prayer does not bring God down to us, but brings us up to Him. प्रार्थना ही काय अशी, आम्ही प्रार्थनेमध्ये स्वतःला देवासमोर आम्ही सादर केलं पाहिजे. आणि प्रार्थना ही परमेश्वराला देवाला खाली आणत नाही, तर आम्हाला ही प्रार्थनेच्या आधारे परमेश्वराजवळ जाण्याची संधी लाभते. Why should we pray if it doesn't make any difference? 2 नंबरचं कारण या ठिकाणी सांगत आहे आणि की काही गोष्टी प्रार्थनेशिवाय होत नाहीत. James chapter 4 verse 2 tells us, you do not have because you don't ask. आणि जर प्रार्थना करून काहीच फरक पडत नाही तर आम्ही प्रार्थना का केले पाहिजे. याकोबाचे पत्र 4 अध्याय दुसरं वचन असं सांगत आहे, तुमच्याकडे नाही कारण की तुम्ही मागत नाही. To say in another way, if we don't use the key, the door won't open. आपण दुसऱ्या शब्दात जर सांगायचं झालं तर आम्ही चावी वापरत नाही म्हणून दार उघडलं जात नाही. God can change our circumstances if we'll use the key and call out Him for help. परमेश्वर आपली परिस्थिती बदलू शकतो जर आम्ही आमच्या देवाला त्या चावीच्या द्वारे हाक मारली तर. Sennacherib, the king of Assyria, was threatening to conquer Jerusalem. आणि ज्यावेळेस सनेरीब हा जो आशिरियाचा राजा आहे, हा ज्यावेळेस यरुशलेमेवरती चढाई करण्यासाठी यरुशलेमच्या लोकांना किंवा राजाला घाबरत होता, King Hezekiah knew that he would be defeated unless God stopped Sennacherib. आणि हेजेकियाला ही गोष्ट माहीत होती, जर परमेश्वराने मला मदत केली नाही तर सनेरीब राजा मला सहज त्या ठिकाणी पराजित करू शकतो. Hezekiah prayed that God would deliver Jerusalem from the Assyrian army. आणि म्हणून या ठिकाणी सनेरीबने परमेश्वराकडे प्रार्थना केली की आशिरियाच्या सैन्यापासून देवापणे त्यांचा बचाव करावा. God answered him. God answered him, because you have prayed to me, about Sennacherib, king of Assyria. I have heard you. आणि परमेश्वराने त्याला त्या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे की तू माझ्याकडे प्रार्थना केलेली आहेस या सनेरीब राजाबद्दल, आणि म्हणून मी तुझी प्रार्थना ऐकलेली आहे. Please see in 2 Kings chapter 19 verse 20. दुसरे राज्य 19 आणि 20 मध्ये हा वृत्तांत आम्हाला पाहायला मिळतो. God came to his rescue, but because he prayed. परमेश्वर त्या ठिकाणी याला वाचवण्यासाठी आलेला आहे कारण की त्यांनी प्रार्थना केलेली आहे. If the king hadn't prayed, Jerusalem would have destroyed. जर राजाने प्रार्थना केली नसती तर यरुशलेमेचा कदाचित त्या ठिकाणी पराजय आणि नाश झाला असता. Prayer brought something to pass on earth. आणि म्हणून प्रार्थना या ठिकाणी खूप महत्त्वाची अशी गोष्ट त्या ठिकाणी आहे. If he hadn't prayed, prayer can make a difference in what happens in your life. आणि प्रार्थना तुमच्या जीवनामध्ये काय घडत आहे त्याच्यामध्ये सुद्धा बदल करू शकते. Are you asking him for help and guidance? आज तुम्ही त्याच्याकडे मदतीसाठी आणि त्याच्या मार्गदर्शनासाठी विचारत आहात काय? Keep praying, don't lose heart.
आणि प्रार्थना करत राहा, कोणत्याही प्रकारे खिन्न होऊ नका. God has placed in your hand the key, but it's up to you to put in the doorknob. परमेश्वराने तुमच्या हातामध्ये ही चावी दिलेली आहे, फक्त तुम्हाला ती आता ते उघडायच्या ठिकाणी ती चावी घालायची आहे. Ellen G. White says, why should the sons and daughters of God be reluctant to pray when is the prayer key in the hand of faith? एलेन जी व्हाईट म्हणतात की देवाची लेकरं किंवा देवाचा मुलगा आणि मुली का असे खिन्न आहेत, जेव्हा की परमेश्वराने त्यांच्या हातामध्ये चावी दिलेली आहे. The hand of faith to unlock heaven's storehouse. आणि प्रार्थनेचं किंवा प्रार्थनेच्याद्वारे विश्वासाच्याद्वारे तुम्ही स्वर्गामधील तो जो खजिना आहे त्याचं तुम्ही प्राप्ती करू शकता. Where are treasured the boundless resource of omnipotence. आणि ज्या ठिकाणी अमर्याद असे देवाचे आशीर्वाद त्या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत. Reason 3. Prayer shows God how desperately we want something. आणि तिसरं कारण या ठिकाणी असं म्हणत आहे की प्रार्थना ही आम्हाला दाखवते की आम्हाला देवाकडून किती प्रखरपणे ह्या गोष्टींची आम्हाला मागणी आहे किंवा त्या ठिकाणी विनंती आहे. Effectual fervent desperate prayer of a righteous person avails much. आणि या ठिकाणी याकोबाचे पत्र 5वा अध्याय आणि 16व वचन आम्हाला या ठिकाणी असं सांगत आहे. आपण वाचूया. विश्वासाची प्रार्थना दुखनायतास वाचवेल आणि प्रभू त्याला उठवेल आणि त्याने पापे केली असली तरी त्याला क्षमा होईल. Please see in James chapter 5 verse 16. When we pray out of desperation, we touch God's heart and catch His ear. आणि ज्यावेळेस आम्ही प्रार्थना काकुळतेने देवाकडे करतो त्यावेळेस आम्ही देवाच्या हृदयाला स्पर्श करतो किंवा त्याच्या कानाला किंवा त्याच्या ऐकण्याच्या त्या ठिकाणी आम्ही त्याची लक्ष आम्ही आमच्याकडे वेधून घेतो. Our prayer shows Him how desperately we want something. आणि आमच्या प्रार्थना हे दाखवून देतात की आम्हाला ह्या गोष्टी किती आत्मीयतेने त्या गोष्टी आम्हाला गरजेच्या आहेत. Two blind men sitting by the road cried. ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त यारिहोमध्ये जात होता त्यावेळेस 2 आंधळे लोक रस्त्याच्या बाजूला बसलेले होते. They cried out, Lord, have mercy on us. आणि त्या ठिकाणी ओरडून ते म्हणत आहेत की प्रभूजी आमच्यावरती कृपा करा. Please see in Matthew chapter 20 verse 30. आणि हे आम्हाला मत्त्याच्या 20वा अध्याय 30व्या वचनामध्ये पाहायला मिळतं. Even though a huge crowd surrounded him, Jesus stopped when he heard their cries for help. आणि ज्यावेळेस मोठा लोकसमुदाय येशूच्या अवतीभोवती होता आणि येशू तरी थांबलेला आहे कारण की त्यांचं ओरडणं त्याला ऐकायला आलेलं आहे. He then answered their request and healed them. परमेश्वराने त्यांची प्रार्थना ऐकली, विनंती ऐकली आणि त्यांना निरोगी केलेलं आहे. On another occasion, a woman who had hemorrhage for 12 years touched the hem of his garment. While a large crowd was touching him, Jesus felt a power leave and she was healed. आणि दुसऱ्या एका क्षणाला आम्ही असं पाहतो प्रसंगामध्ये की 12 वर्ष रक्तस्रावी स्त्रीने प्रभू येशू ख्रिस्ताला स्पर्श केला आणि त्यावेळेस ती त्या ठिकाणी पूर्णपणे निरोगी झालेली आहे. जेव्हा की मोठा समुदाय येशूच्या अवतीभोवती होता परंतु ह्या स्त्रीच्या स्पर्शाने प्रभू येशू ख्रिस्ताला जाणीव झालेली आहे. Please see in Mark chapter 5 verse 24 to 23. आणि मार्क 5वा अध्याय 24 ते 34च्या वचनामध्ये आम्हाला हा प्रसंग पाहायला मिळतो. What was different about her touch than other touching him? आणि या ठिकाणी ह्या स्त्रीच्या स्पर्शामध्ये आणि दुसऱ्यांच्या स्पर्शामध्ये काय फरक होता? She was desperate for a miracle. कारण की त्या ठिकाणी चमत्कारासाठी किंवा निरोगी होण्यासाठी, आरोग्य प्राप्त करण्यासाठी त्या अतिशय त्या ठिकाणी आत्मीयतेने प्रयत्न करत होती. Be anxious for nothing, but in everything by prayer and supplications with thanksgiving. Let your requests be made known to God.
And the peace of God which surpasses all comprehensions shall guide your hearts and your minds in Jesus Christ. फिलिपियाचा 4 अध्याय 6 ते 7 वचनामध्ये संत पाऊल आम्हाला सांगताना दिसतो की कोणत्याही गोष्टीविषयी चिंताक्रांत होऊ नका, तर आपल्या मागण्या परमेश्वराला आभार प्रदर्शनासह सादर करा. तो तुमची अंतःकरणे आता परमेश्वर या ठिकाणी सर्व गोष्टी तुमच्या ऐकणार, प्रार्थना ऐकल्यानंतर तुम्हाला तो आशीर्वादित करणार आहे. Sheep are not designed to carry burdens. आणि या ठिकाणी आम्ही पाहतो की जी मेंढरं आहेत ते कोणत्याही प्रकारचं ओझं वाहण्यासाठी म्हणून त्यांची जडणघडण झालेली नाही. You have heard of pack mules, तुम्ही खेचराबद्दल ऐकलेलं आहे, but you have never heard of pack sheep. आणि खेचर म्हणजे जे ओझं वाहणारे आहेत, परंतु आम्ही कधीच ओझं वाहणारे मेंढरं असे आम्ही कधी ऐकलेलं नाही. God didn't design us to carry burdens on our soul. परमेश्वराने आमच्या आत्म्यावरती कोणतंही ओझं आम्ही व्हावं किंवा ओझं घेऊन चालावं यासाठी परमेश्वराने आम्हाला बनवलेलं नाही. When we pray correctly, we transfer our burdens and problems into the Father's hand. ज्यावेळेस आम्ही प्रार्थना योग्य रीतीने करतो त्यावेळेस आम्ही आमच्या समस्या परमेश्वराच्या हातामध्ये सुपूर्द करतो. If you're still burdened down after you have prayed, you never let go of your problems. जर तुम्ही प्रार्थना करूनही जर अजूनही समस्येत आहात किंवा जर तुमच्या जीवनामध्ये अजूनही समस्या आहेत, याचा अर्थ तुमच्या प्रार्थनेमध्ये अजून कुठेतरी तुम्हाला प्रार्थनेची गरज आहे. When we truly prayed, we released our concerns into the Lord's hand and we let Him carry the load. ज्यावेळेस आम्ही खरोखर प्रार्थना करतो त्यावेळेस आम्ही सर्व प्रकारच्या आमच्या समस्येतून मुक्त होतो आणि परमेश्वराच्या हातामध्ये आम्ही आमच्या सर्व समस्या देतो. Zoe was walking to the land of men carrying his dirty clothes आणि in a duffel bag on his back. जोई हा त्याचे धुण्याचे कपडे घेऊन त्या ठिकाणी लॉन्ड्रीकडे जात होता आणि त्याच्या हातामध्ये एक बॅगसुद्धा त्या ठिकाणी होती. On the way, he ran to his friend Leo, who started telling him about all problems he was going through. आणि त्या रस्त्यामध्ये जेव्हा जोई जात आहे त्यावेळेस त्याला त्याचा मित्र भेटलेला आहे लॉई नावाचा, आणि तो त्याच्या सर्व समस्या जोईला त्या ठिकाणी सांगत आहे. Zoe told him he needed to give his burdens to the Lord. Leo said, I already did that, but I still feel burdened down. जोईने त्याला सांगितलेलं आहे की तुझ्या सर्व समस्या तू परमेश्वराला सांग किंवा त्याच्या हातामध्ये दे. आणि लोई या ठिकाणी सांगत आहे की हे सर्व काही मी ऑलरेडी करून बसलेलो आहे, तरीसुद्धा मला अजूनही माझं ओझं कमी झाल्यासारखं वाटत नाही. How can I know that I have released them? आणि हे कसं मला कळणार आहे की मी याच्यातून मुक्त झालेलो आहे. Zoe let go of his duffel bag, which immediately fell off his back to the ground. आणि ज्यावेळेस लोई त्याला सांगत आहे, जोईने त्या ठिकाणी आपली जी बॅग आहे ती खाली टाकलेली आहे आणि ती पूर्णपणे जमिनीवरती त्या ठिकाणी पडलेली आहे. How do I know that I dropped the sack? I haven't looked around to see it's off my back. आणि हे मला कसं कळणार आहे की माझ्या पाठीवरती जी बॅग होती ती आता खाली पडलेली आहे, मी न पाहता हे मला कसं कळणार आहे. You know, because it isn't weighing you down anymore. Leo replied. आणि लोईने त्याला सांगितलेलं आहे हे तुझ्या लक्षात याच्यावरून येईल कारण की आता ते त्याच्यामुळं तो आता वाकलेला नाहीस किंवा तुला त्याचा कोणताही भार जाणवत नाही. And that's how you'll know if you transferred your problems to the God, they won't weigh you down anymore. आणि त्यावेळेस जोई त्याला सांगत आहे, बरोबर आहे, जर अशाच प्रकारे तू जर तुझ्या सर्व गोष्टी परमेश्वराच्या हाती सोपवशील तर निश्चित तुझ्या ही समस्या त्या ठिकाणी निघून जातील आणि कोणतंही ओझं त्या ठिकाणी राहणार नाही. Reason 5, when we pray, God intervenes in other people's life and changes them. ज्यावेळेस आम्ही प्रार्थना करतो परमेश्वर इतरांच्या जीवनामध्ये कार्य करतो आणि त्यांच्या जीवनामध्ये बदल घडून आणतो. However, how you ever wonder why Jesus told us to pray for others, those who mistreat us?
आणि कधी हा विचार केलेला आहे का की परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला सांगतो की जे तुमच्यासोबत चुकीचं वागतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा. Please see in Luke chapter 6 verse 28. आणि जर खरोखरच हा वृत्तांत आम्हाला लूक याचा 6वा अध्याय आणि 28व्या वचनामध्ये पाहायला मिळतो. Let's think